नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर मी आज बनवणार आहे अंडा मसाला। तर ही जी भाजी आहे त्यासाठी कुठलाही आपल्याला सिक्रेट मसाला लागणार नाहीये। जे आपल्या घरात मसाले असतात त्यामध्येच आपण ही भाजी तयार करणार आहे आणि भाजीची टेस्ट ही एकदम हॉटेलमधल्या भाजीसारखीच येते। त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी। तर चला आपण सुरुवात करूया। इथं मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आणि 2 चमचे तूप। त्यानंतर यामध्ये मी टाकते थोडंसं अद्रक, अर्धा चमचा जिरे, अर्धा इंच दालचिनीचे तुकडा, 1 पान तमालपत्र, 2 हिरव्या विलायची आणि 1 मोठी विलायची मिक्स करून घेते। आणि आता त्यानंतर यामध्ये टाकायचा कांदा। इथे मी 4 मोठे कांदे घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे लसूण, 7 ते 8 पाकळ्या लसूण टाकते। मिक्स करून घ्यायचे। कांदा चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा। इथे कांद्याला ब्राऊन कलर आलाय। आता मी त्यानंतर टाकते 4 मध्यम आकाराचे टोमॅटो। आता यावर थोडंसं मीठ टाकते म्हणजे टोमॅटो लवकर परतल। टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। आता मी त्यावर झाकण ठेवते म्हणजे पटकन टोमॅटो परतल। आता एकदा झाकण काढून याला हलवून घेते। आता टोमॅटो चांगला शिजण्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकते। टोमॅटो चांगला विरघळलाय। टोमॅटो आणि कांदा चांगला परतला तर आपली भाजीला टेस्ट पण छान येते। आता गॅस बंद करते आणि हे थंड व्हायला ठेवायचे। तोपर्यंत आपण ही जी आता मी ते 9 अंडी घेतलेत उकडलेली। आता ही अंडे आपल्याला शॅलो फ्राय करायचे। इथे मी अंड्याला 4 ठिकाणी कट देते म्हणजे आपण जो मसाला टाकणार आहे तो अंड्यात उतरला पाहिजे। आता मी या पद्धतीने सर्व अंड्याला कट देऊन घेते। आता अंडी फ्राय करून घेऊया। इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलाय, त्यावर टाकले थोडंसं तेल आणि थोडंसं बटर। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आता उकडलेले अंडे यावर ठेवून देते। यावर मी टाकलंय 1 चिमूट लाल तिखट आणि 1 चिमूट हळद। टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झालाय। आणि थोडंसं मीठ टाकायचे। पॅनच्या साहाय्यानेच आता हे मी मिक्स करून घेते। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि असं आपले अंड्याला सगळ्या साइडनी मसाला लागला पाहिजे। 2 मिनिटं याला फ्राय करून घ्यायचे। आता इथे 2 मिनिटं झालीत। आता मी अंडे काढून घेते। कांदा आणि टोमॅटो आपण जो परतला होता त्याची आता मी ग्रेव्ही बनवून घेतली। आता आपण गॅसवर कढई ठेवूया। त्यामध्ये मी टाकले 2 मोठे चमचे तेल। ते मी अगोदर सुके मसाले टाकते आणि त्यानंतर गॅस चालू करते। इथे मी टाकले अर्धा चमचे धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर। त्यानंतर टाकते 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद थोडीशीच टाकते कारण आपण अंड्यावरती पण हळद टाकली। 1 चमचा लाल तिखट, हे घरचं लाल तिखट आहे। आता गॅस चालू करते आणि हे मिक्स करून घेते। आपण जर चालू गॅसमध्ये मसाला टाकला तर तो लवकर जळतो, त्यामुळे मी गॅस बंद ठेवून मसाला टाकून घेतलाय। आता इथं आपण जी ग्रेव्ही बनवली ती यामध्ये टाकून घ्यायची, मिक्स करून घेते। आणि हा मसाला जो आहे तो आता चांगला तेल सुटूपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मसाला जर चांगला परतला तरच भाजी ही चवीला छान लागते। आता इथं 4 ते 5 मिनिटं झाले। मसाला चांगला परतलाय, कढईने बघा तेल सुटलंय। आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकायचे। गरम पाणी टाकल्याने तरी छान येते, त्यामुळे मी गरम पाणीच टाकते। आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं तुम्ही पाणी यामध्ये टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकून घेते। आता याला 3 ते 4 मिनिटं असंच उकळू द्यायचंय।
3 ते 4 मिनटं झालीत. आता यामध्ये टाकायची अंडी. आता सर्व गोल साईडने मी यामध्ये अंडे टाकते. यावर टाकायचे बारीक करून घेतलेली कसुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर टाकायचे खूप सारी कोथिंबीर, इथे आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. आता आपण सर्व करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचं टेक्स्चर किती छान आलंय, एकदम हॉटेलच्या भाजीसारखं. आता तुम्ही जर या पद्धतीने कधी भाजी बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ती कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.